नमस्कार, मी काजल तडकोड, मोटिवेशनल स्पीकर. काजल्स मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. या जगामध्ये जे जे सक्सेसफुल पर्सन आहेत त्यांच्याकडे एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे त्यांची टाइम मॅनेजमेंटवर कमांड असते. मित्रांनो, या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला सारखाच टाइम दिलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला दिवसाचे 24 तासच दिलेले आहेत आणि या 24 तासाचा वापर आपण कसा करतो त्याच्यावर आपले काम कसे पूर्ण होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसे सक्सेस मिळणार आहे हे डिपेंड असते. टाईमचे मॅनेजमेंट करायला शिका. म्हणूनच आज मी तुम्हाला टाईम मॅनेजमेंटच्या काही टिप्स सांगणार आहे. त्या नक्की तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करून बघा. चला तर मग सुरुवात करूया. टिप नंबर 1, दुसऱ्या दिवशी जी कामे करायची आहेत त्याची लिस्ट आदल्या दिवशीच बनवून ठेवा. मित्रांनो, कधीही टाइम वाचवण्यासाठी ही टिप खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण आदल्या दिवशी अशा कामांचे नियोजन केले की जे दुसऱ्या दिवशी करायची आहेत, तर मग त्यावेळी आपण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर वेळ वाया न घालवता कामाला सुरुवात करतो. कारण कोणते काम कोणत्या वेळेत करायचं आहे हे आधीच आपण ठरवलेलं असतं. त्यामुळे आपलं कन्फ्युजन कमी होतं आणि सर्व कामे वेळेत होतात. टिप नंबर 2, कठीण कामं सर्वात आधी करा. ज्यावेळी कठीण काम करायचं असतं त्यावेळी ते कसं पूर्ण होणार याचंच आपल्याला टेन्शन असतं आणि त्या टेन्शनमध्ये बाकीची कामं देखील व्यवस्थित पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणून दिवसाची सुरुवात करताना पहिला कठीण काम करा. सकाळी उठल्यानंतर आपल्यामध्ये जास्त एनर्जी असते. त्यावेळी आपण हे काम वेळेत पूर्ण करू शकतो आणि कठीण काम पूर्ण झाल्याचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं आणि मग आपलं टेन्शन कमी होतं. त्यामुळे त्याच उत्साहाने आपण इतर कामे देखील वेळेत करू शकतो. टिप नंबर 3, एकाच वेळी एकाच कामावर कॉन्सन्ट्रेट करा. मित्रांनो, काही लोकांना एका वेळी अनेक कामं करायची सवय असते, पण एकाच वेळेत अनेक कामं केल्यामुळे आपण कामाची क्वालिटी मेंटेन करू शकत नाही. कदाचित ती कामे एका वेळेत पूर्ण होतील देखील, पण प्रत्येक कामामध्ये क्वालिटी मेंटेन होणार नाही. जर तुम्ही अभ्यास करत असाल तर फक्त अभ्यासच करा. त्या वेळेत इतर कोणत्याही गोष्टी करू नका. म्हणजे तुमचा अभ्यास देखील चांगला होईल आणि त्यामुळे तुम्ही परीक्षेत देखील चांगल्या प्रकारे यश मिळवू शकाल. टिप नंबर 4, टाईमची रिस्पेक्ट करायला शिका. आपण कधी कधी काय करतो की आपले ऑफिसचे किंवा घरातील एखादे इम्पॉर्टंट काम करत असतो आणि त्याच वेळी आपल्याला मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपवर, इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर मेसेज येतो, त्याचे नोटिफिकेशन्स येतात आणि मग आपण तेच बघत बसतो आणि जे काही इम्पॉर्टंट काम करत असतो त्याच्याकडे आपले दुर्लक्ष होते आणि त्या कामांमध्ये क्वालिटी येत नाही. त्यामुळे आपल्याला त्या कामांमध्ये सक्सेस मिळत नाही. म्हणून सर्वात आधी तुम्ही टाईमची रिस्पेक्ट करायला शिका. जेव्हा तुम्ही टाईमची रिस्पेक्ट कराल तेव्हा टाईममध्ये तुम्हाला सक्सेस देखील भेटेल. टिप नंबर 5, सगळ्यात इम्पॉर्टंट वर्कला फर्स्ट प्रेफरन्स द्या. यामध्ये कामाच्या इम्पॉर्टन्स आणि अर्जन्सीनुसार तुम्हाला लिस्ट अरेंज करायची आहे. म्हणजेच सर्वात आधी तुम्हाला अशी कामे लिहायची आहेत जी इम्पॉर्टंट आहेत आणि अर्जंट देखील आहेत. त्यानंतर महत्त्वाची असणारी कामे लिहा. त्यामुळे तुम्ही इम्पॉर्टंट कामे कंप्लीट कराल आणि ती राईट टाईममध्ये कंप्लीट होतील. त्यानंतरच्या लिस्टमध्ये कमी महत्त्वाची कामे लिहा. त्यामुळे तुम्ही कमी महत्त्वाची कामे थोड्या वेळानंतर कराल आणि तुमचा वेळ कमी महत्त्वाच्या कामांवर वेस्ट होणार नाही. तुम्ही तुमची कामे 4 ग्रुप्समध्ये डिवाईड करू शकता. पहिल्या ग्रुपमध्ये खूप इम्पॉर्टंट आणि खूप अर्जंट कामे असतील, त्यांना लवकरात लवकर कंप्लीट करणे आवश्यक असते. आता याचे एक्झाम्पल पाहूयात. जसे की दिलेला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करणे, दिलेल्या वेळेत ऑफिसचे काम पूर्ण करणे. दुसऱ्या ग्रुपमध्ये अशी कामे करायची आहेत जी इम्पॉर्टंट तर आहेत पण अर्जंट नाहीत आणि
ही कामे पहिल्या ग्रुपमधील कामांपेक्षा कमी महत्त्वाची असतात. जोपर्यंत पहिल्या ग्रुपमधील कामं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या ग्रुपमधील कामाला हात लावायचा नाही. जेव्हा जास्त महत्त्वाची कामे पूर्ण होतील तेव्हाच यातील कामे करायची. तिसऱ्या ग्रुपमध्ये तुम्हाला अशी कामे लिहायची आहेत जी अर्जंट आहेत पण इम्पॉर्टंट नाहीत. ती कामे तुम्हाला आवडतात पण ती नाही केली तर जास्त फरक पडत नाही. गोल सेटिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या कामांची व्हॅल्यू 0 असते. याचे एक्झाम्पल्स आपण पाहूयात. जसे की न्यूजपेपर रीड करणे. दुसऱ्या ग्रुपमधील कामे कंप्लीट झाल्याशिवाय ही कामे करायची नाहीत. आणि चौथ्या ग्रुपमध्ये नॉट इम्पॉर्टंट आणि नॉट अर्जंट अशी कामे इन्क्लूड करायची आहेत. म्हणजे ती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट देखील नाही आहेत आणि अर्जंट देखील नाही आहेत, जी तुम्ही कामे इतरांच्यावर सोपवू शकता. त्यामुळे जी कामे तुम्ही इतरांवर करून घेऊ शकता आणि तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता, ती कामे दुसऱ्या व्यक्ती देखील करू शकतात, म्हणून त्यांच्यावर ती सोपवू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमची इम्पॉर्टंट कामे करण्यासाठी टाईम मिळेल. आता याचे एक्झाम्पल पाहूयात. मार्केटमधून काहीतरी सामान आणायचं असेल किंवा एखादं बिल भरायचं असेल तर अशी कामे आपण दुसऱ्यांच्यावर सोपवू शकतो. टिप नंबर 6, तुमचा वेळ कुठं वाया जात आहे ते बघा. आपल्याला आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला डिस्टर्ब करत असतात आणि त्याच गोष्टीवर आपण आपला इम्पॉर्टंट टाईम वेस्ट करत असतो. मोबाईल बघताना अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपला वेळ वाया घालवत असतात. आपण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप इत्यादी सोशल मीडियांवर वेळ वाया घालवत असतो आणि जी इम्पॉर्टंट वर्क आहे ती अर्ध्यामध्ये सोडून देतो. वेळेचा जर योग्य वापर करायचा असेल तर तुम्हाला अशा टाईम वेस्टिंग गोष्टींपासून दूर राहावं लागेल आणि सर्वात महत्त्वाची कामे संपल्यानंतरच आपल्याला उरलेल्या वेळेत या गोष्टी केलेल्या पाहिजेत. पण एका ठराविक लिमिटमध्येच या गोष्टी केल्या पाहिजेत. जो व्यक्ती सोशल मीडियावर आपला टाईम एंटरटेनमेंटसाठी कमी आणि एज्युकेशनसाठी जास्त घालवत असतो तो लाईफमध्ये सक्सेसफुल होतोच. टिप नंबर 7, यावेळी माझ्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारत चला. जेव्हा पण तुम्ही तुमचा टाईम वेस्ट करत असाल त्यावेळी तुमचा हा प्रश्न तुम्हाला राईट ट्रॅकवर घेऊन येईल. जर तुम्ही इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, टिकटॉक यासारख्या सोशल मीडियावर युजलेस व्हिडिओ बघत असाल ना, त्यावेळी तुम्हाला जाणीव होईल की तुमचा टाईम वेस्ट करत आहात तुम्ही. आणि त्यावेळी तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा, यावेळेस माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला लगेचच राईट आन्सर मिळेल. आता याचं एक एक्झाम्पल पाहूयात. जर तुमची एक्झाम जवळ आलेली असेल आणि तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की आता स्टडी करायला पाहिजे, हे उत्तर मिळाल्यानंतर तुम्ही सर्व सोडून द्या आणि स्टडी करायला सुरुवात करा. हा प्रश्न तुम्ही जर टाईम वेस्ट करत असाल तर तुम्हाला योग्य काम करायला आणि काम वेळेत करायला भाग पाडेल. शक्य असल्यास हा प्रश्न तुम्ही घरात एका कागदावर लिहून तुम्ही भिंतीवर चिटकवा, म्हणजे तुम्हाला नेहमी इम्पॉर्टंट कामं करण्याची आठवण राहील आणि तुमचा टाईम वेस्ट होणार नाही. टिप नंबर 8, आपले काम आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असले पाहिजे. अनेकदा आपण असे कामं करण्यात बिझी होतो की जी कामं आपलं टाईम वेस्ट करत आहेत, म्हणजेच इतरांची कामं. म्हणजेच आपण इतर लोक आपल्याला कामं सांगतात आणि ते काम आपल्या टाईममध्ये आपण करतो आणि आपला टाईम आपण वाया घालवत असतो. याने आपले टाईम मॅनेजमेंट पूर्णपणे बिघडते. आपले काम करण्याच्या टाईममध्ये आपण इतरांची कामं करत बसतो आणि त्यामुळे आपले काम इनकम्प्लीट राहते आणि आपला टाईम देखील वाया जातो. आपली जी एक्स्ट्राची जी मेहनत असते ती या कामांमध्ये जाते आणि आपली इम्पॉर्टंट कामे अपूर्णच राहतात आणि आपला फायदा तर काहीच होत नाही, उलट यामुळे आपले नुकसानच होते. यामध्ये मी इतरांच्या कामामध्ये हेल्प करू नका असे म्हणत नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या की जर कोणी तुम्हाला नेहमी काम सांगत असेल आणि जे काम आहे ते तुम्ही स्वतःच्या इम्पॉर्टंट कामांना महत्त्व देताना बाजूला ठेवून करत असाल तर ते तुमच्यासाठी योग्य नाही आहे. त्यामुळे इतरांच्या मनाचा आदर राखण्यासाठी स्वतःची कामे बाजूला ठेवून इतरांची कामे करू बसू नका. तुमचे काम हे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, त्यामुळे योग्य वेळी त्यांना नाही म्हणायला शिका. सर्वात आधी तुमचे काम करा आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर उरलेल्या वेळेत इतरांची कामे तुम्ही करू शकता. आणि इतरांची कामे जर तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये येत असेल, त्यामुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर त्यांना तुम्ही नाही म्हणा
आणि स्वतःच्या कामाला नेहमी इम्पॉर्टन्स द्यायला शिका. मित्रांनो, टाईम ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा आपल्या हातातून निघून गेली की आपल्याला परत मिळत नाही. आपल्याकडे कितीही पैसे असले तरी आपण टाईम विकत घेऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे असलेल्या टाईमची व्हॅल्यू ठेवा. तो टाईम व्यवस्थित युटिलाइज करा आणि जर तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक काम टाईममध्ये कराल ना, त्यावेळी तुम्हाला टाईम देखील सक्सेस मिळवून देईल. थँक यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.